सर्वसामान्यांचा आवाज, आपलं मत आपल्या हक्काचं व्यासपीठ. रामोशी समाज आला अंधारातून प्रकाशात. गुरोळी तालुका पुरंदर येथे डोंगराळ परिसरामध्ये गावापासून 2 किलोमीटर अंतरावर राहत असलेल्या भटक्या विमुक्त जातीतील या 20 कुटुंबांना गेली 7 वर्षानंतर सिंगल फेजची लाईट आज दसऱ्याच्या मुहूर्तावर भेटली. महावितरणाला उपोषणाचा इशारा देताच व पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप यांना निवेदन देताच त्यांना या समाजाची लाईटीविना होणारी दुरवस्था लक्षात घेता त्वरित महावितरणाला दसऱ्याच्या अगोदर सिंगल फेज लाईट देण्यास अधिकाऱ्यांना सांगितले. याची अंमलबजावणी करताना दसऱ्याच्या अगोदर महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित 13 खांब उभे करून या समाजाला सिंगल फेज लाईट देण्याचे काम पूर्ण केले. आज या समाजाला सिंगल फेज लाईट या कुटुंबांना भेटताच त्यांनी आपला आनंद एकमेकांना पेढे भरून व फटाके वाजवून साजरा केला. तसेच विद्युत खांबच्या पोलचे पूजन केले. यावेळी या आनंद उत्सवामध्ये गणेशदादा जगताप, सुनीता काकी कोलते, प्रदीपांना पोमन तसेच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी, गावचे ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ उपस्थित राहून हे सर्वजण यांच्या आनंद उत्सवामध्ये सहभागी झाले होते. यांना लाईट मिळवून देण्यासाठी या सर्वांचा सहभाग मोठा असल्याने या समाजाने या सर्वांना पेढे चारून व सत्कार करून आपला आनंदोत्सव साजरा केला. यावेळी रामोशी समाजाच्या कुटुंबांनी माननीय पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप व सिंगल फेजच्या लाईटसाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या सर्वांचे आभार मानले. ओ काका चारा चारा त्यांना ह्यांना चारा ह्यांना चारा या पेढा का अरे काकीची पेढा खाकी या पुढे आडसपर्यंत त्याला उशीर झाला तरी त्यांना सहन होत नाही, इतकी भूक त्यांना कंट्रोल होत नाही. परंतु 3 दिवस त्यांनी आपल्या सर्वांसाठी या तालुक्यासाठी एक जनसेवक म्हणून उपोषण केलं. हे खूप महत्वाचं आहे. काहींना त्याची माहिती नाही, परंतु एक वेगळ्या पद्धतीचं उपोषण त्यांनी आरंभलं आणि आपल्या जीवाची पर्वा न करता हे उपोषण केलं. त्यानंतर MSCBने बी एक विस्तृत प्रमाणात महिना 1.5 महिने 1 दिवस प्रत्येक गावामध्ये दिला. मी दावा करणार नाही, कारण संपूर्ण कामं त्या भागातली झाली असतील निश्चित नाही, परंतु त्यांनी तिथं येऊन लोकांच्या समस्या काही ट्रान्सफॉर्मरची काही समस्या असतील तेही सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु मला सांगायचा उद्देश आहे की जर आपण त्या उपोषणाला सर्वांनी पाठिंबा दिलाय, निश्चितच त्याची जाणीव आदरणीय सरांना आहे. कारण या भागातून जी आम्ही सुद्धा नानासाहेब पटोले जे आमचे MPCC अध्यक्ष आहे काँग्रेसचे, परवा दिवशी त्यांनाही आम्ही सांगितलं की आम्ही उपोषण करून त्या निमित्तानं लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्या पद्धतीनं जनसंवाद केला. या पद्धतीनं सर आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये काम करतायत. निश्चितच आम्हाला त्यांना सहकार्य करण्याची भावना आपली सर्वांचीच असली पाहिजे आणि ती आहे. त्यामुळं आदरणीय सरांनी आम्हाला मगाशी संदेश दिला किंवा मगाशी दुपारी फोन केला की आपण त्या भागामध्ये जाऊन त्या लाईटचं उद्घाटन किंवा त्या लोकांच्या आनंदामध्ये आपण सहभागी व्हा, एवढं त्या निमित्तानं आम्ही सांगतोय. आपण या निमित्तानं इथं आलात, त्यामध्ये MSCBचे अधिकारी असतील, या गावचे जालिंदर शेठ खेडेकर असतील, गोरखनाथ तात्या असतील, मधुकाका खेडेकर असतील, सनी असेल, जीवनजी असेल, त्याचप्रमाणे बापूसाहेब खेडेकर असतील, किसन ज्ञानदेव खेडेकर असतील, बापूसाहेब शिंगाडे आहेत, गोकुळराव शिंगाडे आहेत, सुधीर खेडेकर आहेत, मोहिनीताई खेडेकर आहेत, मस्कू शेठ खेडेकर आहेत, त्याचप्रमाणे संतोष खेडेकर, सुनील भंडलकर जे स्थानिक आहेत आणि अतिशय प्रखरपणे सुनीलजी असतील भंडलकरजी लोकांनी त्या पद्धतीची त्या दिवशी MSCBच्या ऑफिसमध्ये प्रश्न मांडले. त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचंच खऱ्या अर्थाने यश आम्ही मात्र निमित्त आहोत. गणेशजी जगताप आहेत, काकी आहेत, आमच्या समवेत आलेले PDCC बँकेचे अधिकारी आहेत खैरे साहेब, ते एका ग्रामपंचायतीचे नव्हे तर त्या कोळगिरीचे माजी सरपंच आहेत, त्यांनाही त्या प्रश्नाची जाण आहे.
म्हणून त्यांनाही आम्ही निमंत्रित केलं होतं. वाल्मिकजी भंडारकर आहे, गोकुळ माकरजी आहेत आणि आपण सर्वजण या निमित्तानं उपस्थित आहात. एक चांगल्या कार्यक्रमासाठी आम्हाला इथं बोलवलं, आमचा यथोचित सन्मान केला आणि परत एकदा संपूर्ण टीमचे म्हणजे MSCBच्या संपूर्ण टीमचे मी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो की नजीकच्या काळामध्ये असं सहकार्य आपण इथं या ग्रामस्थांना मिळावं. कारण आपल्या मार्फतच या लोकांचे प्रश्न, लोकांच्या समस्या या सोडवण्यासाठी आम्ही निश्चितच एक लोकप्रतिनिधी म्हणून आदरणीय संजय सर काम करतात. त्यांना निश्चितच आपण सहकार्य करावं एवढंच या निमित्तानं विनंती करतो. या आनंदाच्या क्षणी आम्हाला इथं सहभाग करण्याचा संधी या निमित्तानं मिळाली. आम्हाला इथं बोलवलं, आमचा सन्मान केला. त्याचप्रमाणे सातत्यानं या भागामध्ये काम करणारे किसनराव महाडिक आहेत की जे टेल्कोमध्ये काम करतायत, त्यांचंही सातत्यानं या भागामध्ये लक्ष आहे. मी निश्चितच त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि विशेषतः जीवन असेल आणि त्यांची तिथली सर्व टीम विटलो होतो आम्ही, तर ही लोक उपोषणाला तयार झाली. त्यांना सांगितलं होतं 1 दिवस 2 दिवस 3 दिवस काय होईल ते दिवस उठायच नाही. तिथलं गाई गुरं सगळी घ्यायची आणि त्या महावितरणात नेऊन बांधायची. आम्ही ह्या भूमिकेत आलतो. पण योगायोग बाप्पू शिंगाडे आपल्या गावचे नेते योगायोगाने मला भेटले. त्यांनी मला सांगितलं की आमदार साहेबांचा दौरा आहे, त्यांच्याकडे काहीतरी हे लाईटीचा विषय होता, त्यांचं काम होतं. ते म्हटले मी चाललोय. ही माहिती मी संतोष काकाला दिली की आपण उपोषणाच्या मार्गाला जाण्यापेक्षा आपण 1 मिनिट फक्त आपल्या प्रतिनिधीशी बोलून बघू. आपला प्रतिनिधी न्याय देणार आहे, आम्हाला याची पूर्ण कल्पना होती. आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो. आपण सगळ्यांनी मिळून ती 10 मिनिटं चर्चा केली. आमदार साहेबांनी आम्हाला कमिटमेंट दिली की जीवन तू एवढ्या वेळ ऐक आणि पुढच्या 45 मिनिटात तू महावितरणाच्या ऑफिसमध्ये ये. मी सगळी लोक घेऊन तिथं महावितरणाच्या ऑफिसमध्ये, तुम्ही पण सगळे होता. आणि जे काय झालंय ते सगळे व्हिडिओ तुमच्या समोर आम्ही वास्तव मांडलं. आमदार साहेबांसमोर महावितरणाने शब्द दिला, आमदार साहेबांनी ती कमिटमेंट दिली. आणि मी अख्ख्या महावितरण डिपार्टमेंटचं अभिनंदन करेन आणि कौतुक करेन की तुम्ही 3 दिवसात आम्हाला रिझल्ट दिलाय आणि या लोकांना तुम्ही लाईट मध्ये आणले. खरं तर कमिटमेंट उद्याची होती, पण कमिटमेंटच्या अगोदर तुम्ही तुमच्याही घरी सणसुद्या आम्हाला कळतं. पण अडीच वर्ष प्रश्न प्रलंबित राहिल्यामुळे आमच्याकडे पर्याय नव्हता, आम्हाला निर्दय व्हावं लागला. आम्हाला त्याच्याबद्दल आम्ही तुमची माफी मागतो. पण तुम्ही केलेलं काम हे कौतुकास्पद आहे. भविष्यात आमच्या गावासाठी आणि मी नवी म्हणतो अख्ख्या पुरंदर तालुक्यासाठी तुमची भूमिका 100% सहकार्याची राहील. आपल्या गावचा लाईट फिटर आहे बाबू, त्याचंही काम अतिशय चांगलं आहे. तो सगळ्यांना विचारात घेऊन काम करत असतो आणि म्हणून मला त्याचं विशेष कौतुक करायचंय. आणि तुझं सहकार्य या गावच्या प्रत्येक नागरिकाला पुढचे कित्येक दिवस मिळावं ही मी अपेक्षा व्यक्त करतो. मी आमदार साहेबांचं संपूर्ण टीमचं, गणेशदादा असतील, सुनीता काकी असतील, अण्णा असतील, संपूर्ण टीमचं मी मनापासून या ग्रामपंचायत सदस्य म्हणून आणि विशेषतः या वॉर्डाचा सदस्य म्हणून आणि संपूर्ण ग्रामपंचायतीतर्फे मी तुमचे आभार व्यक्त करतो. तुम्ही असेच कामाची तत्परता भविष्यात आम्ही ठेवा. आम्ही खंबीरपणे तुमच्या बरोबर उभे आहे ही ग्वाही मी सगळ्यांच्या साक्षीने देतो. हरिदास विठ्ठल भंडारकर, राहणार घोरोळी, भंडारकर वस्ती. आमच्या इथे सिंगल पिचची लाईट आज आलेली आहे. आमचा आनंद झालेला आहे. परंतु ग्रामपंचायत आमदार साहेब यांच्या प्रयत्नातून लाईट पूर्ण झालेली आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव मानसी अमोल माकर. आज आम्ही कित्येक वर्ष अंधारात होतो, तर आज आम्हाला लाईट भेटलेली आहे. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी आज आम्हाला लाईट आलेली आहे. दसऱ्याचा उद्याचा दिवस आज आम्ही खरंच खूप आनंदाने साजरा करणार आहे. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. मी मनीषा दगडू बंडलकर. आम्हाला आज लय आनंद झालाय. आम्ही या कमिटीला खूप पेढे चारले आणि त्यांनी आमच्या लाईटीसाठी केलं ना, त्यांचं आम्ही अभिनंदन करतो.